जवळजवळ 99% बाहेर हरियाणा म्हणा तकडून ती गाय आणायचीच नाही. कारण 1-2 वर्ष गाय लेट होऊ द्या, पण हित शिमेन्स भरल्यानंतर आपल्या गायला शिमेन्स भरल्यानंतर काही देखील अडचण नाही. बरोबर. जवळ आता ज्या मुलाला बाहेर काय जमत नाही, त्याला पगार 10-20 हजार असल्यानंतर ह्या जर्सी गाय इथं जवळजवळ महिन्याला 1.5 लाख पगार पडल्यानंतर काय अडचण आली त्यांना. पण ती मुली आई वडील देत नाहीत की पोरगी, असा गैरसमज आहे बाबा. आपण ती करून दावायची असते. एकदा सक्सेस करून दावलं, त्यांनी बघितलं पहिल्यांदा जरा नाव ठेवतील, परत काय दिकल नाही. आणि मुक्त गोट गेल्यानंतर त्या मुलीला तर कशाच आहे काय नाट आहे, सगळं शान व्यवस्थित ट्रॅक्टरनं निघते शान. बरोबर आहे. लिखाण असतं पूर्ण. आज गाई माझ्यावर आली की आज गाई भरवली तर 21 दिवसानंतर ती गाई माझ्यावर येते. तिच्याकडे लक्ष ठेवायचं. आणि काय नाही सकाळ संध्याकाळ कळते बाबा गाई माझ्यावर आली. गाई माझ्यावर आल्यानंतर आम्ही आपण काय मोकळ्या गोटात सोडत नाही, तिला बाहेरच बांधून ठेवतो. तिला संध्याकाळी भरवायचं, फक्त लिखाण पूर्ण ठेवायचं, काय अडचण येत नाही त्याला. फक्त सकाळ 2 तास आणि संध्याकाळी 2 तास. आता जवळजवळ आमचा महिन्याला 1.5 लाख निव्वळ नफा राहतोय आम्हाला. सध्याच्या म्हणजे दुधाचा दर असा असून देखील महिन्याला 1.5 लाख रुपये नफा राहतोय. मस्टर्ड झाला तर सगळं मीच बघतोय स्वतः, आपल्याला ते जमते. होय. काय करता मस्टडी झाली? मस्टर्ड झाल्यानंतर टुपाई सगळ्या घरी असते त्या व्यवस्थित. मलम स्प्रे आणून ठेवायचा, अगोदर औषध गायला झाल्या लवकर ट्रीटमेंट केल्यानंतर ती लगेच नीट होते. गायला जाणवू देखील नाही. तापाच्या गोळ्या चालल्यानंतर काय नाही, व्यवस्थित होते. तुम्हाला या सगळ्याचा अभ्यास आहे म्हणा. 2011 पासून हळूहळू 1-2 वर्ष काय जमत नव्हतं. त्यानंतर जो 15 पासून 90% दवाखाना मीच बघतो घरचा. होय. तुम्ही थोडक्यात या गायांचं डॉक्टर आहे म्हणायला काय हरकत नाही. हाय काय अडचण नाही. काय ना आपण लक्ष दिल्यानंतर सगळं होतं. गायला काय गाय आजारी पडली, गाय आजारी पडत असती, जर आजारी पडली जेवढ्या लवकर बघेल तेवढ्या लवकर गाय दुरुस्त. का ना घरच्याच पाड्या. आता नवीन गाय आणलेले म्हणलं तर 4 ते 5 गाय यात नसेल तर सगळ्या नवीन शिमेंट टाकून पाड्या तयार केल्या. बरोबर. त्यामुळे आम्हाला काही त्रास झाला नाही. नवीन गाय आणायची, पुन्हा गायला बाहेर आणली, घेतलं, तिला वातावरण सण नाही झालं, गाय आजारी पडली, असे काय आमच्यात अडचण झाली नाही. पण 1-2 गाय होती पहिली आमची घरची. त्यानंतर आम्ही दुसरी घेतली, तिसरा आमचा वडील घेऊ देना गाय. होणार नाही तरी पण आम्ही तशीच कष्ट करत गाय घेतली. असं करत विकतली गाय घेतल्याच नाही. तेव्हा हळूहळू म्हणजे जास्त पाड्याच्या गाय तयार केल्या. बर. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आज आपण मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर या गावामध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आल्यानंतर बघितलं आहे की अतिशय भव्य आणि दिव्य मोठ्या प्रमाणात जागेवरती या ठिकाणी मुक्त गोठा केलेला आहे. तर मित्रांनो, आपला वेळ जास्त न घालवता आपण थेट मुलाखतीला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती टाकत असतो. त्यामध्ये जर्सी पालक असतील, त्या ठिकाणी म्हैस पालक असतील, अशा कृषी संदर्भात जेवढ्या काही मुलाखती असतील आपल्या चॅनलवरती टाकण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर जर कुणाला आपल्या चॅनलची मुलाखत आवडली तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण आपला वेळ न घालवता डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत जाऊ. नमस्कार मामा. नमस्कार. आपला परिचय? पप्पू लक्ष्मण करंडे, राहणार नंदेश्वर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. बरं. आपण आता ही दुग्ध व्यवसाय कधीपासून सुरुवात केली, कधीपासून म्हणजे गाई करायला चालू केले? 2011 पासून. बस. 2011 पासून ते आताचा प्रवास, तुम्हाला या दुग्ध व्यवसायामध्ये काय काय अडचणी निर्माण झाल्या? अडचणी भरपूर आल्या. वैरणीच्या हे पिंड दराबद्दल, त्यातनं आपण सगळं त्यांना टक्कर देत आलोय. बरं. आता सध्या आपल्याकडे किती गाय आहेत? आता सध्या 27-28 गाय आहेत, 17 कालवडी. बरं. मग आता मला एक सांगा की तुम्ही सांगितलं एवढ्या पाड्या द्या आणि 26-27 गाय द्या, तर ह्या पाड्या तयार करत असताना तुम्ही कुठल्या सिमेंटचा वापर केला किंवा ह्याच्याबद्दलचं नॉलेज तुम्हाला कोण दिलं? आम्हाला डॉक्टरांनी दिलं. बरं. एबीचे परत झालं तर आरमाडा हे चांगल्या याच्या कांड्या भरवून गाय पाडे तयार केले. आता बरं. म्हणजे आता तुम्हाला मला आता एक प्रामुख्याने तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही आता एवढ्या पाड्या तयार केल्या त्या म्हणला, तर या पाड्या तयार करत असताना ह्या नवीन जे आता आपला व्हिडिओ बघणारे शेतकरी मित्र आहेत यांनी कशा पद्धतीने पाड्या तयार करावं असं तुम्हाला वाटतं? अशा सिमेंट नवीन टाकूनच गाय तयार केल्या चांगल्या पाड्या. पाडी संगोपनाबद्दल काय सांगचाल? पाडला पहिल्यांदा 2 लिटर दूध पाजतो, म्हणजे 3 महिन्यापर्यंत 2-2.5 लिटर दूध पाजतोय. त्यानंतर हळूहळू कमी करून हे करतोय. कापसाटर पेंड चालू आहे. बर.
आता तुम्ही सांगितलं की 2 लिटर दूध पाजायचं आणि त्याच्यानंतर हळूहळू दूध बंद करायचं. तरी 2 लिटर दूध किती काळापर्यंत पाजायचं? म्हणजे प्रामुख्याने ती पाडी तिचं म्हणजे गाभण जायच्या काळापर्यंत पाजायचं का आधीच 3 महिने, या जरा थोडी डिटेलमध्ये सांगा. 3 महिने होईपर्यंत 2 लिटर पाजायचं, त्यातनं हळूहळू कमी करायचं जरा. 15 दिवस पाजायचं थोडं थोडं, नंतर 3.5 महिने झाल्यानंतर दूध बंद करायचं तिने. सकाळी दिवस उगवल्यापासून तुमचा दिनक्रम कसा चालतो गायींच्या संदर्भात? 5 वाजल्यापासून, पहाटे 5 वाजल्यापासून सुरू, सकाळी 8 वाजेपर्यंत केल्यावर होते. गोठ्यामध्ये तुम्ही सकाळी आल्यापासून ते गायी संध्याकाळी गोठ्यात बसेपर्यंत तुमचा दिनक्रम कसा चालतो? 3 तासाचा दिनक्रम असतो. पहिले स्टार्टिंगला आल्यानंतर गाया बांधून घेतो. गाया बांधल्यानंतर पेंड ओतायची, पेंड ओतायची दावणीत पेंड ओतल्यानंतर शेणाची काय अडचण नाही, शेण सगळे तिकडेच असते. त्यामुळं लगे परत 6-6:30ला धारा काढायला सुरुवात होते ना सकाळच्या. हा सकाळच्या 6:30ला मशनी लावतो आमची मशनी. त्यानंतर 8 वाजेपर्यंत आमचं सर्व काम होते, धारा काढून सगळं ओके. त्यानंतर गाई मोकळ्या सोडायच्या. मोकळ्या सोडल्यानंतर त्याचं पाणी आता सगळं मुक्त गोठ्यातच आहे. पाणी पिते गाई निवांत दिवसभर. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काय त्यांच्याकडे बघायची गरज नाही. हा असं दिनक्रम चालू असतो आपला दिवसभर. मग आता एका गायीनं प्रामुख्यानं किती चारा खावा असं तुम्हाला वाटतं की बाबा दिवसभरात एका गायने एवढा चारा खाल्ला म्हणजे ती गाय एवढं दूध दिलं, असं किती द्यावं चारा? दिवसभर 30 किलो चारा लागतो. आम्ही 11-12 किलो ओला चारा आपला मुरगासा आहे. त्यानंतर वाळला चारा 4-5 किलो ओततो, त्याच्यावर ओततोय. त्यानंतर त्याच्यावर पेंड असते. आता तुम्ही सांगितलं की 30 किलो एका गायला चारा द्यायला पाहिजे, तर 30 किलो चारा कोणत्या गायला दिला पाहिजे? म्हणजे वेलेली गाय असेल किंवा भाकाड गाय असेल किंवा गाभण गाय असेल, या प्रत्येकाला तेवढाच चारा द्यावा का काय कमी जास्त करा? भाकाड गायला जरा कमी चारा दिला तर चालतोय, पण वेलेल्या गायला भरपूर 30-32 किलो चारा द्यावा लागतोय. आणि पार्ट्या गायींना मध्ये पशुखाद्य कमी दिलं तर चालतंय. अच्छा. मग आता तुम्ही सांगितलं की पार्ट्या गायींना कमी द्यायचं, तर त्या गाभण काळामध्ये जर गाईला कमी समजा चारा दिला किंवा पेंड किती देता तुम्ही? एका गायला आता ट्रान्झिपेड आहे 1.25 किलोच्या आसपास होतोय. आणि गोळी पेंड नुसती गोळी पेंड आहे आता गाभण गायशाला. म्हणजे पूर्ण दूध बंद केलं गाईला. त्यानंतर निम्यार्धी झाले त्यांना. आता त्या तान्या गाईला 2 किलो जर गोळी पेंड होतो तर 3.5 किलो आता होतो आम्ही, आणि त्यांना 2.5 किलो 2 किलो होतोय. म्हणजे जी वेलेली गाय तिला जास्त खाद्य द्यावं लागतं, जास्त द्यावं लागतं. 3.5 किलो पेंड देते तिला. बरं, आता आपल्या गोट्यात मला एक सांगा की किती लिटर दूध पिळणारी क्षमतेची गाय? 15 लिटर दूध देणारी गाय आहे आपल्या गोठ्यामध्ये. भरपूर गाय आहे, 15-14-15 चालायच्या गाय भरपूर आहेत आपल्या गोठ्यात. बरं, आता मला एक तुम्हाला विचारायला आवडेल की 15 लिटर दूधची गाय देते, ती गाय तुम्ही कुठून आणली? का ना घरच्याच पाड्या. आता नवीन गाय आणलेले म्हणलं तर 4 ते 5 गाय आहेत. नसेल तर सगळ्या नवीन सिमेंट टाकून पाड्या तयार केल्या. त्यामुळे आम्हाला काहीच त्रास झाला नाही. नवीन गाय आणायची, पुन्हा गायला बाहेर आणली, घेतलं तिला वातावरण सण नाही झालं, गाय आजारी पडली, असे काय आमच्यात अडचण झाली नाही. आतापर्यंत जवळ 2011 पासून व्यवसाय चालू, एकही गाय एक्सपायर झाली नाही, एक देखील नाही. मग आता ह्या जर्सी ब्रीडिंग मध्ये एक प्रामुख्याने अडचण अशी येते की बरीच शेतकरी मित्र हातात झालीत की गाय आजारी पडणे असेल किंवा तिला दवाखाना, डॉक्टर, ह्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आमच्या गोट्यामध्ये चुकून देखील गाय आजारी क्लिअर खट गाय त्या काय नाही. मग आता ह्या नवीन जे उद्योजक आहेत, जे दुग्ध व्यवसायात शिरले ते, त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल की बाबा या गायी निरोगी राहण्यासाठी काय केलं पाहिजे? मिनरल मिक्सर कायमस्वरूपी ठेवलं. आपल्या गायीला कायमस्वरूपी मिनरल मिक्सर 2 टाइम, 50 ग्राम सकाळ, 50 ग्राम संध्याकाळ, असं 2 टाइम मिनरल मिक्सर आहे. त्यामुळे आमच्या गाय एकदम निरोगी आहे, टकाटक, काय अडचण नाही, गाय आजारीच पडत नाही. म्हणजे मिनरल मिक्सर जर गायला दिले तर गाय निरोगी राहते म्हणा? निरोगी राहते, होय. आता तुम्ही सांगितलं की आम्ही 3 जण सकाळी येतोय आणि सगळं तर घरच्यांची तुम्हाला कशा पद्धतीने मदत होते? घरच्यांची भरपूर. मी माझ्यापेक्षा घरची सगळे भरपूर काम करते. मी नुसतं सगळं सांगून व्यवस्थित बघतोय. 2011 पासून आतापर्यंत तुम्ही दुग्ध व्यवसाय करत आहात, तर ही करत असताना तुमच्या गोट्यामध्ये तुम्हाला काय काय अडचणी निर्माण वाटल्या बाबा, म्हणजे ह्या कारणामुळे मला म्हणजे हे धंदा करत असताना अडचण आली, अशा काय अडचणी आल्या का? काय नाही, पहिल्यापासून एकच गाय होती पहिली आमची घरची.
त्यानंतर आम्ही दुसरी घेतली, तिसरा आमचा वडील घेऊ देना गाई, बर होणार नाही तरी पण आम्ही तशीच कष्ट करत करत गाय घेतली. असं करत करत विकतली गाय घेतल्याच नाही तेव्हा. हळूहळू म्हणजे जास्त पाड्याच्या गाय तयार केल्या. बर बरं तुमचं आता या 27 गायनं दूध किती जाते? आता 2 टायमाला 350-400 लिटर दूध जाते. 400 पर्यंत. होय. बर कुठे घालता दूध? दूध नंदेश्वर मध्ये घालतोय, सद्गुरू माऊली डेअरी. बर बर बर. आणि आता दर किती मिळतो तुम्हाला? आता 31-32. 32 पर्यंत. हा, आणि अनुदान मिळणार आहे आता, ती काय अजून मिळलं नाही, बर बर. पण मिळेल. काय अनुदान आले दिवसापासून कालवाय, तुम्हाला काय वाटतंय मिळेल का अनुदान? मिळेल म्हणजे ह्याच्या पाठीमागे जे अनुदानचा कालावधी होता ते आम्हाला पूर्ण अनुदान मिळाले. बर बर. हा. एका मीटरचं फक्त 6 मीटर द्यायची बोली होती, आणि फक्त एका मीटरचं मिळालं नाही, बाकीच मिळाले आम्हाला अनुदान. बर बरं. आता पाण्याचा प्रामुख्यानं आपल्या भागात ही दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. मंगळवेढा तालुक्यात नंदेश्वरी सगळं 35 गावात येतं ना. तर या पाण्यासाठी तुम्ही काय हे करता बाबा? गायांना पाणी कुठं उन्हाळ्या दिवसात, आता एक पावसाळा आहे, थोडंफार ऍडजस्टमेंट होत असेल, पण उन्हाळ्या दिवसात पाण्यासाठी तुम्ही काय करता? उन्हाळ्यात आम्ही जवळजवळ 15 गुंठे शेततळ आहे आपलं. बरं. हा. त्या शेततळ्यामध्ये पाणी साठवतोय, हम्म. पावसाळ्यात साठवून ठेवतोय. त्यातनं एक होल आहे, विहिरी थोडं होलचं थोडं त्यातच टाकत असतोय. तेवढंच गायशाला आणि शेतीला म्हणलं तर शेततळ्यात पाणी वापरतोय. ऊस असतोय 2 एकर 2-2.5 एकर ऊस आणि 1 एकर बाग आहे, ती शेततळ्यात पाणी तकड वापरतोय. जरा विहिरीतून थोडं तेवढंच पाणी पेपुरतं येतं. बर बर बर. त्याच्यावर आपले गाया जगतोय, आपलं घर एवढं असं व्यवस्थित चालू आहे, काय अडचण नाही. बरं. आता मला अजून एक तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न आहे की जी ही दुग्ध व्यवसाय करणारी युवा पिढी आहे, ह्यांनाही यांच्या पुढे डोक्यात सगळा गहन विषय म्हणजे हाच आहे की या दुग्ध व्यवसाय करायचा म्हणलं तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आला. आता जो माणूस गाया सांभाळतो त्यांना लोक बघताना काय म्हणतात, बाबा जर्शा सांभाळल्या का शेण काढावं लागतंय, हे बाकी झालं नियोजन, त्यांना चारा आणावं लागतोय, ह्याच्यामागे लय मोठं कष्ट आहे असं लोकांचं म्हणणं आहे. जर्शा म्हणलं का अंगावर खाटा येतो लोकांच्या, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय नाही, एवढं भरपूर काय कष्ट नाही, पण केलं तर पाहिजे. त्यामुळं काय नाही, हळूहळू करायचं. लय ज्याला जास्त जे लय लोड वाटतोय त्याने गाय हळूहळूच करायच्या. बरं बरं. हळूहळू केल्यानंतर काय वाटत नाही. आम्ही पहिल्यापासून हळूहळू करता आलो, त्यामुळं व्यवस्थित रुटीन लागली आमची. मग आता काय लोक म्हणते कुठं जायला येत नाही, यायला येत नाही, गया केल्या गुतून पडते, ह्याच्याबद्दल काय वाटतं? काय नाही, सकाळी 8 वाजल्यापर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण मालक मोकळाच असतो. हा हा. म्हणजे दुपारच्या जी मध्यंतरीच्या वेळामध्ये तेवढ्याच जाऊन यायचं, तेवढ्या वेळात जाऊन यायचं, काय अडचण त्या काळात गोट्यात यायची गरज नाही का? काय दिकल नाही, आम्ही गुराकडे बघत दिकल नाही. मग आता तुमच्यात एवढ्या गाय त्या ह्यातली एखादी गाय माझ्यावर कधी आली, एखादी खाली कधी होणार आहे, ह्याचा कसा अभ्यास असतो तुमचा? ह्या सगळे लिखाण असतं पूर्ण. आज गाय माझ्यावर आली की आज गाय भरवली तर 21 दिवसानंतर ती गाय माझ्यावर येते, तिच्याकडे लक्ष ठेवायचं. आणि काय नाही, सकाळ संध्याकाळ कळते बाबा गाय माझ्यावर आली. गाय माझ्यावर आल्यानंतर आम्ही आपण काय मोकळ्या गोट्यात सोडत नाही, तिला बाहेरच बांधून ठेवतो, तिला संध्याकाळी भरवायचं. फक्त लिखाण पूर्ण ठेवायचं, काय अडचण येत नाही. मग आता तुम्ही गाय भरवायसाठी डॉक्टर बोलवता, मग तुम्ही असं एखादा चांगल्या ब्रीडचा, चांगल्या सिमेंटचा एखादा वळू वगैरे काय सांभाळा तुम्ही? आतापर्यंत काय सांभाळा नाही, आता एक ठेवलाय नवीन. हो, आता तयारी चालू आहे तुमची? आता तयारी चालू केली, बरं. अगोदर काय नाही. मग कुठलं परवडण्यासारखं आहे? चांगला वळू सांभाळायला बरं का सिमेंट गाय डॉक्टरकडनं बरं? काय नाही, चांगला वळू सांभाळायला पण परवडतो. चांगला सांभाळायला 2 वर्षानंतर ती बदलायचा, 2 वर्षानंतर बदलायचा, ती वळू कायम ठेवायचा नाही. बरोबर. कशासाठी असं? तिची स्त्री पिढी जी असते ती म्हणजे जास्त पिढ्या झाल्यानंतर दूध कमी येते त्याचं. म्हणजे तिच्यापासून उत्पन्न होणारी पाडी आहे ती तेवढ्या क्वालिटीची तयार होत नाही, त्यानंतर ती पाडी तयार होत नाही. त्यासाठी 2-3 वर्षाच्या आत वळू बदलून टाकायचा चालू झाल्यापासून. मग आता मग ही डॉक्टर सगळं बंद झाली मग तुमच्या गोट्यातलं? हा, आमच्या गोट्यात जवळ 90% डॉक्टर नाहीच. बर. वार्षिक खर्च किती आहे डॉक्टरला तुमच्या सगळ्या गायांच्या पाड्यांच्या मागे भरवण्यापासून ते आजारपणापर्यंत किरकोळ कारकोळ? 10-20 हजार रुपये जातात, कारण ती पण भरवायला इकडे तिकडे एखादी काही गाब लागणार म्हणा. ह्या वेळेतच डॉक्टर येतो, नसेल तर काहीच नाही. आणि जवळजवळ गाय आजारी पडली किंवा तिला मस्टर्ड झाला तर सगळं मीच बघतोय, स्वतः आपल्याला ते जमते. होय. काय करता मस्टडी झाली? मस्टर्ड झाल्यानंतर टुपाई सगळ्या घरी असते त्या व्यवस्थित, मलम स्प्रे आणून ठेवायचा, अगोदर औषध गायला झाल्या लवकर ट्रीटमेंट केल्यानंतर ती लगेच नीट होते. गायला जाणवू देखील नाही, तापाच्या गोळ्या चालल्यानंतर काय नाही, व्यवस्थित होते. तुम्हाला या सगळ्याचा अभ्यास आहे म्हणा? 2011 पासून हळूहळू 1-2 वर्ष काय जमत नव्हतं, त्यानंतर जो 15 पासून
90% दवाखाना मीच बघतो घरचा. होय म्हणजे तुम्ही थोडक्यात ह्या गायांचं डॉक्टर आहे म्हणायला काय हरकत नाही. हाय काय अडचण नाही. हम्म. काय ना आपण लक्ष दिल्यानंतर सगळं होतं. गायला काय गाय आजारी पडली, गाय आजारी पडत असती, जर आजारी पडली जेवढ्या लवकर बघेल तेवढ्या लवकर गाय दुरुस्त. हा 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 म्हणजे दुर्लक्ष करायचं नाही कोणाच्याकडे. हा हा म्हणजे एखादीचा जर आजार आपल्याला कळला तर लगेच त्याच्यावर उपचार करून तिला दुरुस्त करायची, नीट करायची. बरं, अजून एक आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की तरुण पिढी जी आहे ही आता बऱ्यापैकी गाई दुग्ध व्यवसायाकडे वळली. ही वळत असताना जी त्यांची म्हणजे आता काय लोक तरुण आहेत ती त्यांची लग्न नाही ती, त्या लोकांना एक पडलेला प्रश्न असतो की मी जरशा करतोय म्हणलो मला पोरगी कोण देईल. तुम्हाला ह्या पोरांबद्दल काय वाटतं, ह्यांनी ह्या धंद्यात टिकून करावं का कुठेतरी नोकरी करावं, काय वाटतं तुम्हाला? काय नाही, आता ज्या मुलाला बाहेर काय जमत नाही त्याला पगार 10-20 हजार असल्यानंतर ह्या जर्शी गाय इथं जवळजवळ महिन्याला 1.5 लाख पगार पडल्यानंतर काय अडचण आली त्यांना. पण ते मुली आई वडील देत नाही की पोरगी, असा गैरसमज आहे बाबा. आपण ती करून दावायचं असते. एकदा सक्सेस करून दावलं त्यांनी बघितलं पहिल्यांदा जरा नाव ठेवतील, परत काय दिकल नाही. आणि मुक्त गोट गेल्यानंतर त्या मुलीला तर कशाच आहे काय नाट आहे, सगळं शान व्यवस्थित ट्रॅक्टरनं निघते शान. बरोबर आहे. काय नाही, फक्त सकाळ 2 तास आणि संध्याकाळ 2 तास. आता जवळजवळ आमचा महिन्याला 1.5 लाख निव्वळ नफा राहतोय आम्हाला. सध्याच्या म्हणजे दुधाचा दर असा असून देखील महिन्याला 1.5 लाख रुपये नफा राहतोय. म्हणजे आता बऱ्यापैकी असं शेतकरी कोण सांगत नाही बाबा एवढं ही राहते तेवढं राहते, पण तुम्ही अगदी प्रामाणिकपणे. होय होय. मग आता ह्या तरुण पोराने न लाजता ह्या धंद्यात उतरायला काय अडचण नाही. अडचण नाही, काय नाही, व्यवस्थित धंदा करायचा, काही देखील अडचण नाही. गायच्याकडे भरपूर लक्ष ठेवायचं, वेळच्या वेळेला करणं ह्याला महत्व. मग आता जर समजा एखादा नवीन उद्योजकाला जर हा प्रश्न पडला की मला ह्या धंद्यात शिरायचं आहे आणि आता दुग्ध व्यवसाय करायचा आहे, तर त्यांच्याकडे एक गाय नाही, गोठा नाही, काय नाही, तर त्या अशा नवीन उद्योजकानं कशा पद्धतीने सुरुवात करावं असं वाटतंय तुम्हाला? हळूहळू सुरुवात करायची. पहिल्यांदा म्हणजे 1-2 गायी घ्यायच्या, त्यानंतर 2 गायीमध्ये 1 पाडी सांभाळायची, 2 गायीमध्ये 1 पाडी सांभाळायची, अशा करत करत गायी करायच्या. त्या पाड्या परत 3 झाल्या, पुढल्या वर्षी 3 गायी आल्यानंतर त्यांना 2 पाड्या होते. असं हळूहळू थोड्या पाड्या ठेव. एवढं आपण काय जर ह्याच्यात असेल तर जास्त पण पहिल्यांदा पाड्या ठेवायला गेलं. हळूहळू केल्यानंतर काही अडचण येत नाही. म्हणजे एकदमच उठून काहीतरी केलं तर ती सुद्धा बिघडते. 100%. आणि जवळजवळ 99% बाहेर ना हरियाणा म्हणा तकडून ती गाय आणायचीच नाही. काय नाही, 1-2 वर्षी गाई लेट होऊ द्या, पण हित शिमेन्स भरलं तर आपल्या गायला शिमेन्स भरल्यानंतर काही देखील अडचण नाही. बरोबर. जवळजवळ आपल्या आता किती 27-28-30 गायी झाल्या जवळजवळ पाड्याच्या सकट. त्याच्यात 2-3 पाड्या हे झाल्या आता त्यांच्या सकट 30 गायी झालेल्या बघा. तर ह्यात फक्त 5 गायी विकत आणलेल्या, पहिल्या जुन्या गायी ती पण आता पाक झालेल्या. बरेच दिवस झाला आपण गायच विकत आणली नाही गोठ्यात. म्हणजे पाड्यांची त्या ठिकाणी गायी म्हणजे आजची पाडी उद्याची गायी, उद्याची गाय. जवळजवळ गेल्या आज वर्षापासून नवीन 10 गायी तयार, नवीन पाड्यांच्या 10 गायी तयार झाल्या. होय. तुम्ही आता आपल्या गोट्यावरनं समजा एखाद्या नवीन उद्योजकाला जर एखादी पाडी लागणार असेल किंवा गाय लागणार असेल देताय का? तसं विकत देताय का म्हणतो? विकत देतोय म्हणजे जास्त हे असेल तर शक्यतो 99% आपण पाड्या काय विकत नाही. म्हणजे मला भरपूर ना, आपल्याला काय दुसरं काय लिहिता पण नाही, सगळं पाड्यांच्या गायी तयार करायच्या. कुठल्या बँकेचा हप्ता म्हणा असलं काही देखील नाही, काय कर्ज काढून गाय केलं नाही आम्ही, काय नाही. म्हणजे 0 बजेटवर 0 ह्याच्यातून हळूहळू त्या ठिकाणी तुम्ही केले. होय होय होय, 1 रुपया देखील कोणाचा खर्च नाही. आता बऱ्याच लोकांना असं म्हणणं येतं की बाजारला जायचं, भाकाड गाय आणायच्या, ती गाप घालवायच्या, त्याच्यात पुन्हा धंदा करायचा, म्हणजे दुधाच्या पैशावरून तिचा खर्च बघतोय. ही संकल्पना कशी वाटते? त्याच्यापेक्षा हळूहळू दुधाची गाय आणायची, दुधाच्या गायीपासूनच ही खर्च आहे. भाकाड गाय आणणं योग्य म्हणा. हाय योग्य, काढचं नाही, दुधापासूनच हे करायचं. मग पाडी संगोपन करून जर गाय केल्या तर ती परवडण्यासारखं आहे का? पाडी संगोपन करून गाय केलेलं 1 नंबर. म्हणजे लहानापासून त्याचा सगळा अनुभव आपल्याला येतो. होय होय होय. आपल्या वातावरणात जन्मलेलं असते ती, आणि ती कसं काय ती आपल्याला सर्व समजते. आजारी पडत नाही, काय नाही, त्याला काय कमी आहे, काय करावं लागतं असं सगळं हे करत समजते. बरं, आता तुमच्या गोट्यामध्ये असं कधी जाणवलंय का तुम्हाला बाबा एखादी गाय आजारी पडली आणि काहीतरी एक काळ असा आला की ती गाय मरणच पावली आतापर्यंत, असं कधी झालंय का? अजूनही 2011 पासून आपल्या गोट्यामध्ये एक ही गाय
आजारपणात काय ती गेलेली नाही. सगळ्या गाय आहेत जरी आजारी पडते गाय पण आपण जवळजवळ 99% लगेच बघतोय. दररोज 2 म्हणजे दिवसभर त्यांच्यापाशी असतो. म्हणजे जवळजवळ सकाळ 2 तास संध्याकाळ 2 तास आणि अधूनमधून जास्त काय मी कुठं जात नाही. त्यामुळे सगळं घर ते मळा ते घरचं 99%. जर कुठं जायला तर काय अडचण पण नाही. सगळं बघून जातो आणि बघायला. एवढा थोडं जर गाय आजारी पडली तर काय होत नाही त्याला. एवढं बघितल्यानंतर काय होत नाही. आपल्याला शेती किती आहे दादा? 28 एकर शेती. 28 एकर. मग शेतीमध्ये सगळी म्हणजे असं चाराच करताय का? चारा ऊस आहे आता 2.5-3 एकर. पाणी कमी असल्यामुळे 3 एकर ऊस केलाय. 1 एकर द्राक्षी बाग आहे. बरोबर. मग आता हे ऊस कारखान्याला घालवताय का? नाही गायशालाच वापरतो आपण. बरोबर. हळूहळू मुरगाच असते भरपूर 2-3 खड्डे एकदा 100 टनाचं भरून ठेवतो आता. होय. म्हणजे 300 टन तुम्ही पावसाळ्याच्या नियोजन करून हो मुरगास करून ठेवतोय. आणि ऊस असतोय ती दुधाच्या गायशाला 99% मुरगास असते आणि इतर गुराशाला ऊस असतोय. बरोबर. ऊस आहे कडबा थोडा निघतोय असं. तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघितलं की आम्ही एका गायीपासून सुरुवात करून आज 30 ते 35 गायीचा अतिशय चांगला त्या ठिकाणी गोठा तयार केलेला आहे. ह्यांच्यापासून एक आपल्याला असं शिकायला मिळलंय की गायी करत असताना तुम्ही नुसत्या गायी झाल्या दूध काढून विकायचं आणि पाड्या विकायच्या ही संकल्पना मोडीत आणा आणि पाडी संगोपन करा. चांगल्या ब्रिडिंगवर काम करा. अशा पद्धतीनं यांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपल्या शेतकरी बांधवांना माहिती दिलेली आहे. नवीन उद्योजकांना न लाजता या धंद्यात येणं आता काळाची गरज आहे. इथं तिथं जाऊन 10-5 हजार नोकरी करण्यापेक्षा दुग्धधंदा करणे ही कधी वावगं ठरणार नाही. आपण मालक म्हणून नोकरी करू शकताय. तर इतक्या चांगल्या पद्धतीने यांनी वेळात वेळ काढून आपल्याला त्यांनी त्यांचा अनुभव चांगला 12 ते 13 वर्षाचा अनुभव अगदी 20-25 मिनिटात त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. तर आपण त्यांचा आभार मानू. धन्यवाद. अद्याप कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच अशा नवनवीन अनुभव नवनवीन मुलाखती आपल्याला ऐकायला मिळतील. धन्यवाद.